शिवाजी महाराज हे आग्र्यावरून सुटले बघा, किंवा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याची बातमी इंग्लंडला पेपरात छापून आलेली आहे त्या काळी. बापरे. आपल्याकडे आणलाय तो अंक, त्याची प्रत आणलेली आहे. घोरपडीचा उल्लेख येतो आपल्या कोंढाण्याच्या लढाईमध्ये. त्या घोरपडीच्या सहाय्यानं नेमके 300-400 मावळे चढतात. माझ्या वाचनात एक गंमत आली आहे, सांगू का? ती अशी आहे की कोणीतरी हा प्रयोग करून बघितला. तिथे सिंहगडच्या पायथ्याला इंग्रज काळात त्यांनी ती घोरपड दोर लावून सोडली, ती परत फिरली, गेली थोडी वर आली आणि त्याला चावली काहीतरी. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जो इतिहास मांडला जातोय तो 100% खरा आहे का? FYBAच्या अभ्यासक्रमाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मला वाटतं तांबोळी आणि अजून सहलेखक कोणतरी होते, यांचं एक पुस्तक इतिहासाला अभ्यासक्रमाला होतं, भारताचा मध्ययुगीन इतिहास म्हणून. त्याच्यात शिवाजी महाराजांनी आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न केला असं एक वाक्य होतं अभ्यासाला. नमस्कार, मी विक्रमादित्य. हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. इतिहास हा भूतकाळातील घटना सांगण्याचं साधन नसून तो आपल्या समाजाचा आरसा आहे, आपली ओळख आहे. इतिहासाबद्दल बोलताना आपलं काम फक्त माहिती सांगणे नसून ती समजून घेण्याची, त्यातील सत्यता पडताळण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत ती जबाबदारीने पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाबद्दल बोलत असताना प्रचंड जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे तो इतिहास मांडला गेला पाहिजे. या ऐतिहासिक चर्चेमध्ये आम्हाला अमूल्य सहभाग लाभला आहे सौरभ करडे सरांचा. सौरभ करडे सर हे इतिहासातील गाढ्या अभ्यासकांपैकी एक असून गेली कित्येक वर्षे ते त्यांच्या व्याख्यानांद्वारे जनजागृती करत आहेत. हा पॉडकास्ट इतका माहितीपूर्ण आणि विस्तृत झालेला आहे की आम्ही ठरवले की हा पॉडकास्ट आम्ही 2 भागांमध्ये रिलीज करणार. हा पहिला भाग तुम्ही ऐकाच, पण दुसऱ्या भागामध्ये पण आम्ही इतिहासातील बरेचसे दुर्लक्षित किस्से तुमच्या समोर घेऊन येऊ. तर हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत HCF स्टुडिओ पॉडकास्टचा हा पहिला एपिसोड आम्ही सानंदाने शिवचरणी अर्पण करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी. नमस्कार दादा, मी विक्रमादित्य HCF स्टुडिओ पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. तसा पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला शिवव्याख्याता म्हणून ओळखतोच, पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही शिवव्याख्याता होण्याचा जो निर्णय आहे तो कसा घेतला, तर तुम्हाला कशावरनं असं वाटलं की आपण हे करायला पाहिजे? तुमच्या चॅनेलनी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. या प्रश्नाचं उत्तर खरं तर माझ्या शालेय वयामध्ये आहे. मी खरं दंगा करणारा मुलगा आहे माझ्या शाळेत, रमणबागेमध्ये, आणि भांडणं मारामाऱ्या असं सगळं गंमत चालायची, भानगडी. आमचे एक सर होते, त्यांचं नाव कोष्टी सर, आजही रमणबाग शाळेमध्ये आहेत, पुण्यातली म्हणून तर शाळा आमची. त्यांनी एकदा वर्गात तासाला सगळ्यांना सांगितलं काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, ऑप्तास. मी गोष्ट सांगितली, मला आईने शिकवलं वगैरे होतं. त्यांना ते चांगलं झालं, म्हणे अरे हा गोष्ट सांगतो. त्यातनं जुळून असं आलं की त्याच्यात त्यांना जिथे कुठे ऑप्तास मिळायचा तिथे ते मला घेऊन जायचे आणि तू इथं वर्गात गोष्ट सांग. आता याच्यात काय, तो ऑफ तास त्यांचा निघायचा, त्यांचं काम व्हायचं, मुलं शांत राहायची, मी गोष्ट सांगायला. मला आठवतं तितपत ही माझी पहिली प्रॅक्टिस. ती गोष्ट शिवचरित्राची असायची. तर मला आईने माझ्या घरात पुस्तकं आणून ठेवणं किंवा शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणं हे केलेलं होतं. कोणकोणती पुस्तकं तुमच्या वाचनात आली लहानपणी? लहानपणी गोष्टींची होती, शिवाजी महाराजांची होती, भारा भागवत असतील, कर्णिक असतील, जुने सगळे जे लेखक होते त्यांची होती. पण मुळात माझी आई सुशिक्षित तेव्हा, आणि ती आजोबा माझे केंद्र मुख्याध्यापक होते, म्हणजे शिक्षकांचं घर. माझ्या 2 मावश्या शिक्षिका आहेत, आजोबा शिक्षक आहेत, मावश्यांचे दोन्ही पती शिक्षक आहेत. याचं सगळं शिक्षक घराणं. आई लग्नाच्या आधी क्लास घ्यायची, त्यामुळे ती मला गोष्ट सांगणं वगैरे ते फार तिने चांगलं केलं. त्यामुळे मला ते येत होतं असं मी म्हणणार नाही, पण माझ्या ते थोडंसं एक माहीत पडलं होतं. मग त्यातनं त्या सरांनी, ते जे कोष्टी सर नावाचे सर होते, त्यांनी मला सांगितलं की तू बोलत जा म्हटले. आणि मग मला आठवतंय की रमणबाग शाळेमध्ये पहिल्यांदा
लोकमान्य टिळकांवरती एक वक्तृत्व स्पर्धा होते 1 ऑगस्ट या दिवशी. त्या दिवशी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते. त्याच्यात मी भाग घेतला. लोकमान्य टिळकांवर एक जे काही भाषण मला लिहून दिलं होतं ते मी बोललो. मी त्याच्यात पहिला आलो. आता तुम्हाला खोटं वाटेल, आज 2025 चालू आहे, मी गोष्ट तुम्हाला 2007 का 8 मधली सांगते. मी त्याच्यानंतर आजपर्यंत कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. ओके. पण मी वक्ता आहे, मी आज अभिमानाने सांगतो, काय लोकांना नक्कीच. माहिती आहे. परंतु तीच पहिली स्पर्धा आणि तीच शेवटची स्पर्धा. मी अनेक वक्तृत्व स्पर्धांना परीक्षक म्हणून गेलेलो आहे, जातो. आता बंद केलं त्या गोष्टी. परंतु ते झाल्यानंतर मला मग आमच्या शाळेत आज पण पुण्यामध्ये मोहन शेटे सर नावानी सर आहेत. इतिहासावरच्या गोष्टी, अभ्यास, मुलांना गड किल्ल्यावर नेणं, ते इतिहासप्रेमी मंडळ म्हणून संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत ते करतात. मग माझी ती आवड बघून मला त्या संस्थेमध्ये त्यांनी घेतलं. मग त्याच्यात मी शिकलो सगळं. इतिहास असेल, किल्ले बघणं कसं, किंवा त्यांच्याबरोबर योग्य वेळेमध्ये मला या काही 2-4 चांगल्या लोकांचा सहवास लाभल्यामुळे मग मी शिवाजी महाराजांवरती नंतर हळूहळू बोलण्याचं धाडस चालू केलं. आणि 2008ला मी पहिल्यांदा नागाव म्हणून आहे अलिबागच्या जवळ, रायगड जिल्ह्यात आमच्या, तिथे जाऊन पहिल्यांदा भाषण केलं, व्याख्यान म्हणू ज्याला आपण, ते पहिलं. ते आजतागायत. हे असा प्रवास सिंपल आहे, सोपा आहे. त्याच्या मागे काही स्ट्रगल वगैरे असं नाहीये. स्ट्रगल आहे ते जगतानाच आहे. पण हे असं झालं आणि याच्यात पूर्ण श्रेय आमची आई, एक कोष्टी सर आणि मोहन शेटे सर म्हणून आहेत, त्यांचं आहे. कसं वाटतं एक शिवव्याख्याता असणं, एक जबाबदारी पण असते त्यावरती, यू आर एज्युकेटिंग पीपल अबाउट दी हिस्ट्री, रॉ हिस्ट्री. तर तुमचा आजपर्यंतचा अनुभव त्याबद्दल कसा आलाय? तुम्ही चॅलेंजेस त्यामध्ये काय काय फेस केले? एकतर आत्ता खरं सांगू का, आत्ताची सगळ्यात अवघड पोझिशन जर कुणाची असेल तर आमच्या इतिहास सांगणाऱ्या लोकांची आहे. करेक्ट. मग तो फिल्मच्या मार्गाने असो, वक्तृत्वातनं असो, किंवा लेखनातनं असो, दृकश्राव्य दोन्ही पद्धतीनं जर का इतिहास मांडणारा आत्ताचा व्यक्ती आहे, भयानक त्याला चॅलेंजेस आहेत. म्हणजे आधीच्या थोडे दिवस 2015-16 पर्यंतचे चांगले होते जरा. पण आता सोशल मीडिया हा जो आलाय, या सोशल मीडियाच्या माध्यमातनं एकतर लोकांच्या भावना टोकाच्या वाढलेल्या आहेत, ज्याला आपण अस्मिता म्हणतो, त्या अस्मिता टोकाच्या झाल्या आहेत. आणि त्याच्यात सोशल मीडियावरती विकिपीडिया असेल किंवा गुगल असेल, या माहितीच्या आधारे तुम्हाला लगेच जे ज्ञान जागेवर मिळतं, त्याच्यामुळे प्रत्येक जण हा तुम्हाला त्या त्या नजरेतनं बघत असतो. तर तुम्ही इतिहास सांगताना एखादी जरी चूक आत्ता झाली, तुम्हाला माफी नाही बरं का. तुमचं घर जळण्यापर्यंत सगळं येतं. मग तुम्हाला ठेवायचं नाही, मग काळं फासा, चपलांचे हार घाला, हे सगळं आत्ता इतिहासातली मंडळी फेस करतायत. आता तुम्ही आत्ता हा पॉडकास्ट ज्यावेळी लोक बघतायत, ते दिवस सुद्धा काय चालू आहेत, हेच चालू आहेत. पण ज्यावेळी ही गोष्ट असते, शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र असेल, किंवा मराठ्यांचा इतिहास असेल, एकंदरीत स्वराज्याचा असेल, साम्राज्याचा असेल, हा तुम्ही सांगता, त्यावेळी तुम्ही तो कशा पद्धतीनं लोकांना सांगताय ह्याला जास्त महत्व आहे. तुम्ही फार त्याच्यामधले डिटेल सांगायला गेलात तर समोरचा माणूस हा, प्रत्येकच माणूस इतिहास प्रेमी असतो असं नाही. मी काय म्हणतोय, त्याच्यात बिटवीन द लाईन काय लक्षात घेणं आहे, शिवाजी महाराजांवर प्रेम प्रत्येकाला आहे, बरोबर, पण प्रत्येकालाच इतिहास आवडतो असं नाहीये. शिवाजी महाराज सगळ्यांना आवडतात, पण इतिहास हा प्रत्येकाला आवडतं. काही लोकांना समाजशास्त्र आवडतं, काही लोकांना राजकारण आवडतं, काही लोकांना सांस्कृतिक क्षेत्र आवडतं. त्यामुळे पण शिवाजी महाराज हा त्यातला जो विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यावेळी आपण बोलतो, त्यावेळी लोकांना तुम्ही त्यांना आवडणारे शिवाजी महाराज सांगणं गरजेचं असतं. ओके, आय अग्री. की त्याच्यामध्ये मग शिवाजी महाराजांनी जे
निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणतो आपण, स्वराज्य निर्मिती केली. यंग जनरेशनला लढाई करणारे शिवाजी महाराज आवडतात. माझा अनुभव सांगतोय, हा वैयक्तिक अनुभव आहे, कारण मी आज 3,000-3,500 व्याख्यानं करून देशभर केलेली आहेत. त्यामुळे मला पब्लिक माहिती आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर थोडी जी मोठी जनरेशन आहे त्यांना स्वराज्य निर्माते शिवाजी महाराज हे फार आवडतात. आणि महाराजांचे हे गुणच आहेत की एकंदरीत शिवाजी महाराजांना ज्या अँगलनी आपण बघू त्या प्रत्येक अँगलनी आपल्याला शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व मोठंच दिसतं. परंतु लोकांची आवड ही त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मग आता समजा आपण एखादा भाग घेऊ, मालवण घेऊ, सिंधुदुर्ग, आमच्या कोकणातलं, तर सिंधुदुर्गाच्या लोकांना आरमारातले शिवाजी महाराज जास्त आवडतात, कारण त्यांना ते स्वतःला त्याच्यामध्ये बघतात की आमचे पूर्वज महाराजांबरोबर त्या काळात इथे इथं लढले, कनेक्ट करतात स्वतःला. त्यामुळे प्रत्येक प्रांताची गोष्ट वेगळी आहे, प्रत्येक जनरेशनची गोष्ट वेगळी आहे, प्रत्येक पिढीची गोष्ट वेगळी आहे, वयोगटाची गोष्ट वेगळी आहे. आई कॅटेगरी जी आहे त्यांना जिजाबाईंचं ऐकणारे मातृभक्त शिवाजी महाराज खूप आवडतात. आणि मासाहेब जिजाऊंचं ऐकूनच शिवाजी महाराज घडले हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे खूप पद्धतीनं लोक समोर येतील तसे शिवाजी महाराज सांगावे लागतात. आणि या गोष्टीत चॅलेंज पण खूप आहेत. तुमचा अभ्यास तेवढा पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांवरचा अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, राज्याभिषेक झाला, पावनखिंड लढली, तानाजी मालुसरे लढले. इतपत शिवाजी महाराज मर्यादित नाहीये. नक्कीच त्यांचे खूप मोठमोठे. मला ह्या प्रश्नात अजून एक पॉइंट आहे. मला बऱ्याचदा मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये बोलवतात, शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट सांगा म्हणून. आता त्यावेळेस काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मॅनेजमेंटची डिग्री नव्हती किंवा महाविद्यालय नव्हती किंवा स्पेशल कोर्स नव्हते, पण महाराजांची सैन्यातली मॅनेजमेंट, महाराजांनी दुर्ग बांधणी केली म्हणजे किल्ले बांधणी केली, त्याच्यातली मॅनेजमेंट, रयतेच्या बाबतीमध्ये काही कर, काही नियोजन, काही योजना केल्या त्याची मॅनेजमेंट, ही सगळी वेगवेगळी आहे आणि ही सगळी आदर्श आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही पब्लिकला फेस नाही करू शकत. म्हणजे शिवजयंती साजरी करणारा जो तरुण वर्ग आहे, जो चौकातला आहे, जो गावांमधला आहे, जो रस्त्यावरचा आहे, त्यांना वेगळे शिवाजी महाराज ऐकायचे असतात. आणि जो एक सोफिस्टिकेटेड वेगळा क्लास आहे, मॅनेजमेंटचं उदाहरण मी दिलं, त्यांच्यासाठी मॅनेजमेंटवाले छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे असतात. तर हे तुम्ही त्याच वेळेला त्या कसोटीला उतरू शकता ज्यावेळी तुमचा अभ्यास आहे. म्हणून मी अजूनही कधी असं म्हणत नाही की माझा शिवाजी महाराजांवरचा अभ्यास पूर्ण झालेला आहे म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज हा एक मोठा समुद्र आहे. आपण त्यातनं किती ओंजळ घेतलेली आहे त्याच्यावर आपलं पुढचं गणित अवलंबून असतं. म्हणून आनंद आहे पण या गोष्टीचा की सगळेच लोक या फील्डला येत नाहीत. आपल्याकडे पूर्वी एक श्लोक होता, त्याच्यामध्ये असं वाक्य आहे, वक्ता दश सहस्त्रेषु, म्हणजे 10,000 एक वक्ता असतो. तसं वाट्याला ती सेवा आली आहे असं म्हणायचं. वारकरी संप्रदायात आमच्या एक अभंग आहे, पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले तवया विठ्ठले कृपा केली. तसं काहीतरी पूर्वजन्माचं संचित असेल म्हणून या जन्मात वाट्याला शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवणं ही सेवा आलेली आहे असं मी कायम समजतो. पण हे जे काम आहे की खरा इतिहास लोकांसमोर आणणं, त्याच्या काय काय क्रायटेरियाज असतात? म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट लोकांसमोर मांडण्याच्या आधी तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घेता? जसं की आपण बखरींचा उल्लेख घेतो आणि बऱ्याचदा मी असं बघितलं की वेगवेगळ्या बखरींमध्ये वेगवेगळे उल्लेख पण सापडतात एकाच घटनेचे. त्यातनं लोकांपर्यंत आपण काय पोहोचलं पाहिजे याचा निर्णय घेणं एक शिवव्याख्याता म्हणून तुमच्यासाठी कसं असतं? एखादा प्रसंग घ्यायचा म्हणजे मांडायचा असेल तर तात्विक दृष्ट्या त्याच्यामध्ये इतिहासातले मूळ संदर्भ काय आहेत या गोष्टींचा तुम्ही आकलन करणं, अभ्यास करणं हे अनिवार्य आहे. अनिवार्य हा शब्द ऐकणाऱ्या लोकांना जास्त चांगला कळेल. मस्ट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, तुम्हाला ते करणंच आहे. त्याच्यामध्ये बखरी असतील, काही पत्र आहेत पूर्वीच्या काळाची, जेधे शकावली आहे, शिवचरित्र प्रदीप नावाचा ग्रंथ आहे,
शिवभारत आहे, सभासद बखर आहे, चिटणीसांची बखर आहे, खूप आहेत. काही कागदपत्र आहेत. मुघल दरबार बातमीपत्र आहे. मुघल दरबार बातमीपत्र म्हणजे मुघलांच्याकडे रोज येणाऱ्या बातम्यांचा जो आलेख आहे. शाहिस्तेखानाच्या बरोबर काही माणसं होती, त्यांनी लिहून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. खाफी खान नावाचा एक माणूस आहे, त्यांनी लिहून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत. समकालीन कागदपत्र ज्या गोष्टींना म्हणता येतील असं सगळं तुम्ही प्रथम अभ्यासलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास करून त्याच्यानंतरच्या अभ्यासकांनी त्याची सप्रमाण एक काही मांडणी केलेली आहे. ती मांडणी तुम्ही तपासली पाहिजे. इतिहासात पण 2 भाग आहेत, डाव्या लोकांचा इतिहास, उजव्या लोकांचा इतिहास. विचारसरणीनुसार इतिहास मांडणी हल्ली होत राहते. त्या दोघांनाही सप्रमाण वाटेल अशा पद्धतीचं काय, याचं एक तुमचं स्वतःचं अनुमान पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही विशिष्ट पाळली पाहिजे की कुठलाही प्रसंग इतिहासातला सांगताना, शिवचरित्रातला सांगताना, त्या प्रसंगामुळे समाजामध्ये तत्कालीन परिस्थितीला अनुसरून कोणताही वाद होता कामा नये अशा पद्धतीची मांडणी पाहिजे. त्याच्यावरनं नंतर मागे काही धुमसलं नाही पाहिजे आणि तुमच्या वक्तव्यावर, तुमच्या बोलण्यावरती प्रश्नचिन्ह उभे नाही राहिले पाहिजेत, शंका उभ्या नाही राहिल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं बोललात की एकाच गोष्टीचे उल्लेख 2-2 ठिकाणी काही वेळेला वेगवेगळे सापडतात. असं आहे बरं का. बकरीमध्ये आहे, काही ठिकाणी वेगवेगळे आहे, काही ठिकाणी माणसांच्या बलिदानाची जी संख्या आहे, किती मावळे मेले, किती मुघल मेले, याच्यात पण तफावत आहे. काही ठिकाणी नावांमध्ये तफावत आहे, किल्ल्यांच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून मी जो शब्द वापरला सप्रमाण, तर मग त्या काळातली कागदपत्र, त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्यानंतरच्या काळातल्या अभ्यासकांनी केलेली मांडणी, तज्ज्ञांचं त्याच्यावरचं तर्क, अनुमान, हे सगळं लक्षात घेऊन याला वाचन पाहिजे, बैठक पाहिजे तुमची. नक्कीच. तर याच्यातनं पुढे जाता येतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत तर सध्या इतकं, म्हणजे ज्याला आपण म्हणू की भावनिक दृष्ट्या लोक त्या दृष्टीकडे, त्या विषयाकडे बघतात, तर तुम्हाला अभ्यास करूनच उतरावं लागेल. म्हणजे मी तर देवाचे आभार मानतो अशासाठी की मला थोडं अलीकडच्या पिढीत त्यांनी टाकलं. पण भविष्यात जर का शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये बोलणारी कोणी व्यक्ती निर्माण होणार असेल तर त्याला फार चॅलेंज आहे. इंस्टाग्राम, सोशल मीडिया याच्या माध्यमातून तुम्ही आत्ता बोललेलं 1 सेकंदात जगात जातं. कोण काय त्यातनं काढेल, चुका काढेल, योग्य काढेल, त्याचा प्रश्न. पण तुम्ही या स्टुडिओच्या बाहेर जायच्या आत वाद निर्माण झालेला असतो. ही सत्य परिस्थिती आहे. आम्ही रोज फेस करतो या गोष्टी. तर त्यामुळे बोलतानाच पूर्वी म्हटलंय, अभ्यासोनी प्रकटावे, असं जे आहे, अभ्यास पाहिजे. त्याच्याशिवाय शिवचरित्र, शंभूचरित्र, मराठेशाहीचा इतिहास, देशाचा इतिहास किंवा संत साहित्य, माझा मूळ अभ्यासाचा आहे तो आहे संत साहित्य, तर हे तुम्ही नाही मांडू शकत. आणि आताच्या काळात तर नाही. पूर्वी साधनं नव्हती, आता हाकेच्या अंतरावर साधनं उपलब्ध आहेत, माहितीचा सोर्स उपलब्ध आहे. त्यामुळे फर्स्ट तुमचं जे काही पाहिजे ते तुम्हाला अभ्यासच पाहिजे. यावरती मला अजून बोलायला आवडेल, कारण की माझ्या ऑब्झर्वेशननुसार ना, जे मूळ साहित्य असतं त्याच्या नंतर खूप सारे इंटरप्रिटेशन्स बनतात. वाल्मिकी रामायणाचं जर उदाहरण घेतलं तर मूळ वाल्मिकी रामायणामध्ये सीतेच्या स्वयंवराचा उल्लेख आहे, पण तिथं रावण येतो असा उल्लेख नाहीये. पण नंतरच्या इंटरप्रिटेशन्समध्ये आपल्याला तसं आढळतं. आणि मुळात इंटरप्रिटेशन जे येतंय समोर, त्या व्यक्तीचं मुळात काय इंटेन्शन आहे. आता शिवचरित्राबद्दल जर बोलायचं तर त्यामध्ये राईट विंगवाला लिखाण वेगळं आढळतं, लेफ्ट विंगवाला वेगळं आढळतं, आणि काही घटनांचे उल्लेख पण वेगवेगळे सापडतात तसे. तर यातनं नॅव्हिगेट करणं तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असतं, त्यातनं नेमका खरा इतिहास लोकांसमोर आणायचा कसा, याबद्दल तुम्ही कसं मार्ग काढता? याच्यात हे अगदी बिलकुल खरं आहे. आणि त्यामुळे मी एक उदाहरण देतो. काय की समजा आत्ता आपण बसलोय, उद्या भाषण आहे किंवा उद्या मांडणी आहे, एखाद्या विषयाची व्याख्यान असेल, तर मला सांगायची आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यातली, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज गोव्याला गेले होते आणि गोव्याची जी पोर्तुगीजांबरोबर झालेली लढाई आहे, याच्या बाबतीतली कथा, याच्या बाबतीतलं व्याख्यान. तर आत्तापर्यंत
त्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये जी कागदपत्र अवेलेबल आहेत आणि त्याच्यातनं जे अभ्यास करून माझ्यापर्यंत आलंय ते मी मांडणार. करेक्ट. बरोबर. बरोबर. परंतु ते मी मांडत असतानाच उद्याच्या दिवशी कुठेतरी ओल्ड गोवा, न्यू गोवामध्ये काहीतरी एखादा पेटारा सापडला कुणाच्या तरी जुन्या घरात, एखाद्या चर्चमध्ये, आणि त्या पेटाऱ्यात काही कागद सापडले आणि त्या कागदांमध्ये जर का त्या लढाई बाबतीतले नवीनच काही संदर्भ सापडले आणि ते मग माझ्या मांडणीत नसतील तर तो मांडणाऱ्याचा दोष नाहीये. बरोबर. मग लोक म्हणतात, काही करतात की मग तुम्ही ते नाही सांगितलं, ते नाही सांगितलं. इतिहासाच्या वरती बोलणारा माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये तो जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत असणारे संदर्भ मांडत असतो. नक्कीच. नव्याने सापडत जाणारे संदर्भ तो कुठून आणेल, मग त्याच्यात बदल करता येतो. तर बऱ्याचदा असं घडतं जिथं की 2 कागदपत्रांमध्ये एकाच घटनेच्या बाबतीत वेगवेगळे उल्लेख आहेत. इतिहासात तर बऱ्याचदा घडतं, कारण त्या काळामध्ये याला काही मर्यादा होत्या. त्या काळामध्ये मुळात कॅमेरा नव्हता, मुळात काही साचेबद्ध ठाणबद्ध करून ठेवावं अशा पद्धतीची यंत्रणा नव्हती. म्हणून मग कर्णोपकर्णी आलेल्या बातम्या, उडत उडत आलेले सगळे मेसेजेस, किंवा एखादा शिपाई जर का आला युद्धावरनं तर त्याने सांगितलेली माहिती लिहून ठेवणं, ती माहिती कितपत सांगण्याच्या स्थितीत आहे, तो जखमी झालाय, त्याला काय आठवतंय, ह्याच्यावर पण बरीच गणितं अवलंबून होती. किंवा आज घटना घडली तर ती जवळजवळ 16 दिवसांनी कळायची. पानिपत घडल्यानंतर इथे बातमी काही महिन्यांनंतर आलेली आहे, अशी उदाहरणं आहेत ना. तर मग त्यामुळे त्या नोंदी वेगवेगळ्या आढळतात. मग त्याच्यामध्ये काही तर्क लावले जातात. ते तर्क लावून योग्य काय हे ठरवलं जातं. म्हणून ते चॅलेंज तेच आहे की आता मी तुमच्याशी समजा आग्रा भेट या विषयावरून बोलत असेल आणि बोलता बोलताच एखादा नवीन कागद प्रकाशात आला आणि त्याच्यात नवीनच आणखीन माहिती कळली आणि माझ्या सांगण्यामध्ये ती माहिती नसेल तर तो दोष त्या माणसाचा नसतो, तो दोष सांगणाऱ्याचा नसतो. कारण इतिहास हा विषय नवीन नवीन कागदपत्रांमधनं, नवीन नवीन लिखाणांमधनं वेगवेगळ्या माणसांनी तो मांडलेला असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतो. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काही घटना, किती फौज गेली त्याचे आकडे वेगवेगळे आहेत, कुणाचं काय बलिदान झालं त्याचे आकडे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर इतिहास या विषयावरती शाहीर आपल्याकडे जे आहेत, शाहीर गुणगौरव गाणारी माणसं, आणि शाहिरांमुळेच खरं तर या गोष्टी समाजाच्या तळागाळापर्यंत पोचल्या. बरोबर. तर एखादा कवी, शाहीर सांगताना ते इतकं छान पद्धतीनं भारावून जाऊन सांगतो, मग त्याच्यानुसार एवढी घटना जी असते ती एवढ्या आकारात मांडली जाते. त्याच्यात काही वेळेला आकड्यांची पुढे मागे त्या गोष्टी कालानुरूप झालेल्या आहेत. त्यामुळे हे बिलकुल सत्य आहे. म्हणून जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार त्यातनं काय तर्क निघतोय, त्यातनं आपल्याला अभ्यास म्हणून कितपत खरं वाटतंय, आपण आधी स्वतःशी त्याची हे केली पाहिजे आणि मग ते मांडलं पाहिजे, शहानिशा केली पाहिजे, या मताचं मी आहे. ओके. कारण जी इतिहास लिहून ठेवण्याची परंपरा होती त्यामध्ये महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक सुरू केला आणि मग महाराजांच्या दरबारातील पण काही मंडळी होती जे इतिहासाची नोंद ठेवतात. तसंच मुघल दरबारातली पण होती, इंग्रजांची पण होती, आणि प्रत्येकाने त्यांना भेटलेल्या स्पेसिफिक माहितीनुसार ते लिखाण केलंय, ज्यावरनं आज आपण नॅव्हिगेट करून त्यातनं आपण शहानिशा करून त्यातनं काय खरं असेल काय खोटं असेल त्यानुसार करतो. मग या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमामध्ये मांडताना मुलांच्या किंवा आपल्या टेक्स्टबुक्समध्ये मांडताना काय काय निष्कर्ष लावले जातात त्यामधनं, मग जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो इतिहास मांडला जातोय तो 100% खरा आहे का खरंच, असं आपण मानायला पाहिजे? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण त्याच्या आधी मला तुमचं एक वाक्य फार इथं एक भावलं मनाला, त्याचं की आपल्याकडे काही लिहिणारे होते, आपल्याकडे काहीच होते. मुघलांकडे थोडे जास्त लोक होते लिहायला, पण इंग्रज लोक या बाबतीत ब्रिटिश डॉक्युमेंट्स, इंग्लिश डॉक्युमेंट्स इतके आहेत सर, मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज हे आग्र्यावरून सुटले बघा, किंवा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याची बातमी
इंग्लंडला पेपरात छापून आलेली आहे त्या काळी. बापरे. पहिली गोष्ट याच्यात अशी आहे की त्या काळात इंग्लंडला पेपर होते, वर्तमानपत्र ज्याला आपण म्हणतो, न्यूज पेपर. सर, न्यूज पेपर इंग्लंडमध्ये होते 16व्या शतकात. 16व्या शतकात हे आहेत बरं का, आत्ता बघायला मिळतील पुरावा म्हणून. आपल्याकडे आणलाय तो अंक, तिथे त्याची प्रत आणलेली आहे. तर एक तर ते त्यावेळी होते, म्हणजे त्यांची किती त्या गोष्टीमध्ये ते प्रगत माणसं होती. त्याच्यानंतर शिवाजी महाराज या राज्यामध्ये काय पद्धतीनं त्यांचं आयुष्यमान चाललेलं आहे, त्यांचा प्रवास चालू आहे, त्यांची लढाई कशी चालू आहे, या सगळ्या बातम्या इथले इंग्रज लोक इंग्लंडला पाठवत होते. हा दुसरा आश्चर्याचा मुद्दा आहे, किंवा हा दुसरा अभ्यासाचा मुद्दा आहे. आणि आपण एखाद्या देशात व्यापारी म्हणून गेलो तर त्या देशामध्ये राजसत्तांचं काय चाललंय याची किती बारीक अपडेट ठेवणं हा तिसरा मुद्दा. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी सुरत लुटून गेले, तर सुरतेत इंग्रजांची वखार आहे. तर आमच्या वखारीपर्यंत ते आले, किंवा त्यांचं काय 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 डिटेलिंग आहे हे त्या काळात त्यांनी पेपरला कळवलं, आणि ते इंग्लिश राष्ट्रामध्ये छापून आलं. म्हणजे इंग्रज त्या काळामध्ये अपडेट ठेवण्याच्या बाबतीमध्ये किती प्रगत आहेत, हे मुळात हे कौतुकाची बाब आहे. दुसरी कौतुकाची बाब अशी की शिवाजी महाराजांचं प्राबल्य इतकं वाढलेलं आहे त्या काळात की साता समुद्रापलीकडे असलेल्या इंग्लिश राजसत्तेला त्यांच्या वर्तमानपत्रात या घटनेची नोंद करावी वाटली. म्हणजे शिवाजी महाराजांचा गौरव आहे हा त्यांच्या आयुष्यातला फार मोठा, की ते त्यांच्या हयातीत साता समुद्र पल्ल्याड पोचले होते. आपण आत्ता म्हणतो की मोबाईलच्या थ्रू हे सगळं बाहेर जातं, बाहेर देशात जातंय, असं नाहीये. शिवाजी महाराजांचा पराक्रम इतका मोठा होता, अद्वितीय होता, की त्यांची धास्ती इंग्लिश राष्ट्राला होती, की आपण ज्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी गेलेलो आहोत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जो ही व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने केलेली कुठलीही कृती आणि त्या कृतीपासून आपल्याला होणारे फायदे आणि तोटे याचा प्रत्येक बारीक बारीक अभ्यास मायक्रो लेवलला इंग्रज करायचे. म्हणून ते पाठवून द्यायचे. ते तिथनं सुरतेला पाठवायचे, सुरतेवरनं इंग्लंडला जायचं, इंग्लंडच्या पेपरात छापून यायचं. म्हणून तुमच्या मुद्द्याला मी आधी हे का सांगितलं, नंतर हे कदाचित सांगता येईल न येईल आपल्याला माहित नाही. तर इंग्रज ह्या बाबतीत सगळ्या गोष्टी लिहून ठेवायचे. अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला निघाल्यानंतर त्याच्या पण बातम्या आहेत इंग्रजांच्या. तर असो, तर आता हे सगळं ठेवण्यात आपण कमी पडलो. आपले पूर्वज यांच्याकडनं काही गोष्टी त्या प्रमाणात झाल्या नाही. कदाचित याला कारण काय असू शकतं माहितीये तुम्हाला? आपण इतक्या संघर्षातनं गेलोय, मराठी मंडळी किंवा आपले पूर्वज, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे किंवा त्या काळाचा आपला समाज ज्याला आपण म्हणतो, की आपल्यावर वारंवार आक्रमण होत आहेत. आम्हाला एका बाजूला शाहिस्तेखानाला रोखायचे आणि त्याच वेळी आम्हाला एका बाजूने खालची आदिलशाही रोखायची, पलीकडनं कोकणात घुसलेले सिद्धी आणि पोर्तुगीज रोखायचे. आम्हाला ते लिहून ठेवायला तेवढा वेळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट, लिहून ठेवायला जरी वेळ, आमच्याकडे तेवढी माणसं नाहीयेत. आमच्याकडे सातत्याने संघर्ष आहे. आणि जर त्यावेळी असेल एखादं डॉक्युमेंट, असेल एखादी माणसं अशी, तर काळाच्या ओघात ज्यावेळी मुघलांनी आपल्यावरती आक्रमणं केली, आफ्टर शिवाजी महाराज, आफ्टर संभाजी महाराज, इंग्रजांनी ज्यावेळी हे सगळं उद्ध्वस्त केलं, त्याच्यात त्यांनी ते जाळून टाकलं. एकटा रायगड आमचा काही महिने जळत होता, त्याच्यात हे गेलंय सगळं नाहीये. म्हणून मग प्रश्न येतो तिथे की आता ज्यावेळी मुलांच्या समोर आपण डॉक्युमेंटेशन देत असू शालेय अभ्यासामध्ये, जो तुमचा प्रश्न होता महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये, त्यावेळी ते काय करतात, त्याच्यावर तज्ज्ञ लोकांची समिती बसवतात. हे तज्ज्ञ एकाच विचारधारेचे असतात का? तर नाही. याच्यात सगळ्या विचारधारांची माणसं बसवली जातात. सगळ्या विचारधारांची माणसं त्या तज्ज्ञ समितीत बसून ते आपलं काही बालभारती वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये मुलांना उपयोगी अशा पद्धतीचं साहित्य ते काढलं जातं. म्हणजे मला जितपत माहिती आहे तितपत ही प्रोसेस अशी प्राथमिक सांगतोय मी तुम्हाला. आणि मग त्याच्यावरनं धडे निर्माण केले जातात, आणि मग ते धडे ते अशा सचोटीला उतरवले जातात की त्यातनं वाद होऊ नयेत. काही काही वेळेला निघतंच ते. मी ज्यावेळी माझ्या SP कॉलेजला होतो त्यावेळी ते एक आंदोलन गाजलं होतं की मी पुस्तकाची झोळी केली होती. FYBAच्या अभ्यासक्रमाच्या
इतिहासाच्या पुस्तकामध्ये मला वाटतं तांबोळी आणि अजून सहलेखक कोणतरी होते, यांचं एक पुस्तक इतिहासाला अभ्यासक्रमाला होतं, भारताचा मध्ययुगीन इतिहास म्हणून. त्याच्यात शिवाजी महाराजांनी आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न केला असं एक वाक्य होतं अभ्यासाला. आता हे हो खरंच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात FYBAच्या SP कॉलेजला तुम्ही जाऊन, SP कॉलेजला कशाला, त्या माझ्याकडे आहे की रेकॉर्ड सगळे. ते मी जरी आर्ट्सला असलो तरी ते SP कॉलेज म्हणजे आमचं दुनियादाऱ्यांचं कॉलेज, सगळं भानगडी करणं, मारामाऱ्या करणं, भांडणं करणं, ह्याच्यात सगळे. एक सारा मुलं आली, दादा म्हटले असं असं आहे. माझ्यासोबत माझे काही सहकारी होते, अनिरुद्ध वगैरे अशी मुलं होती सगळी. काय करायचं, जाळा म्हटलं, जाळू आपण. SP कॉलेजला तुम्ही गेलात की आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथंच आम्ही त्याची होळी केली त्या पुस्तकाची. ती होळी केली का पुस्तक जाळा असं त्याच्यातनं संदेश नव्हता, त्या घटनेचे पडसाद उमटले असते. पडसाद उमटणं महत्वाचं असतं. आणि ज्यावेळी SP कॉलेजला हे झालं, त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली शहरात, आणि मग लोकांनी ते पुस्तक काढलं बाहेर. आता म्हणजे मला तर वाईट या गोष्टीचं वाटतं, ही घटना घडली ऑगस्ट का सप्टेंबर महिन्यात. जून महिन्यापासून मुलं वाचतायत. एकाला वाटलं नाही असं की याच्यात चुकीचं दिलंय. बरोबर. अभ्यासक्रम कधीपासून चालू होतो मला सांगा? अभ्यासक्रम चालू होतो जून महिन्यापासून. हे तर कोण बदलू शकत नाही. सप्टेंबर मध्ये, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने मुलं वाचतायत. ते ती मुलांमधली ती विजिगीषू वृत्ती गेली कुठे? आपल्या महापुरुषांबद्दल जर का असं अवमानकारक लिहिलं असेल, सर शिवाजी महाराज ही एक अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला अभ्यासक्रमातनं शिकवावी नाही लागत. महाराष्ट्राच्या घरामध्ये पाळण्यातनं मुलांनी पहिला टाहो फोडल्यानंतर त्याला आई बाबा म्हणायला ज्यावेळी शिकवलं जातं, तो मुलगा शिकतो. त्याच्यानंतर जर घरात कदाचित त्याला काय शिकवलं जात असेल तर ते शिवाजी महाराज आहेत. ही परिस्थिती आज महाराष्ट्राच्या घराघरात गेली अनेक पिढ्या. तर मग शिवाजी महाराजांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असं त्या पुस्तकात होतं. अहो, आपली मुलं 4 महिने वाचतायत. ते एकाला वाटलं नाही उठावं. हा, असं ते आमच्या भाग्यात आलं की ते बंद करणं, मग ते बंद झालं पुस्तक. परंतु मग तेच प्रश्न मूळ तिथंच येतो की मग डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी, ते अभ्यासक, ते जे काही कोणी लोक आहेत, हे त्याच्यात तो मजकूर देतात ज्यातनं वाद होऊ नये तरी होतात. याच्या मुद्द्यावर आपण बोलत होतो. आणि मग ते मुलांसमोर येतं. आत्ता येणारी पुस्तकही अशी आहेत. मग त्याच्यात परत आणखी काही भानगडी आहेत. सरकार बदललं की ज्या त्या सरकारच्या अनुसार त्या सरकारमधल्या लोकांना, त्या सरकारमधल्या मंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना चांगले वाटतील, त्यांच्या फेवरमध्ये असतील अशी माणसं तिथे बसवतात. मग सरकार कुठल्या विचारसरणीचं येत आहे, सरकार कुणाला जास्त जवळ करणारं येत आहे, याच्यावरती तिथली माणसं बसणारी कोण आहेत यांचं अनुमान लागतं. मग ते त्या त्या पद्धतीची विचारधारा. शेवट ही एक लढाई असते, ही नरेटिव्हशी असते, त्याला विमर्श म्हणतो आपण. तर त्याच्यानुसार काही गोष्टी चालतात. म्हणजे आपल्याला अगदीच वाटेल की लहान मुलांना दिला जाणारा इतिहास हा कसा डावा उजवा कसा बघून द्यायचा, असं नाही. देश ह्या नरेटिव्हच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्या येणाऱ्या लहान मुलांच्या स्टडीवर, त्यांच्या अभ्यासावर परिणाम करतात. हे सत्य आहे, हे लिहून देऊ शकतो मी तुम्हाला. आणि असं ते जाते बरं का पुढे सगळं भारतात. कारण अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्याच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण लहानपणीपासून आपल्या वाचतोय पाठ्यपुस्तकामध्ये, त्यालाच सत्य मानण्याची एक टेंडन्सी बनून जाते समोर जाऊन. पण आता संभाजीराजांबद्दल बोलायचं झालं तर एकदम विविडली जे उल्लेख येतात औरंगजेबाबद्दल असू द्यात, अकबराबद्दल, किंवा पूर्ण दिल्लीची सुलतानशाही समजावली गेली, तिथं पण संभाजी महाराज पूर्ण सांगितले गेले नाही अभ्यासक्रमात. ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की घोरपडीचा उल्लेख येतो आपल्या कोंढाण्याच्या लढाईमध्ये. विचार म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी म्हणजे गोष्ट आहे की घोरपड चढते आणि त्या घोरपडीच्या सहाय्यानं नेमके 300-400 मावळे चढतात. खरंच किती तथ्य आहे त्या गोष्टी? नाही, हे बिलकुल खोटं आहे. म्हणजे मी ऑन कॅमेरा बोलतोय. कुठलीही पद्धतीची घोरपड अथवा कुठलाही प्राणी घेऊन तानाजी मालुसरे सिंहगडाचा कडा चढलेले नाहीत. एकतर पहिली गोष्ट अशी आहे की घोरपड ही कडे कपारीमध्ये घट्ट बिलगून बसत असेल, पण तिच्या शेपटीला दोर लावावा आणि चढावं हे तार्किक दृष्ट्या सुद्धा शक्य नाही. नक्की हे प्रॅक्टिकल नाही.
आणि असा कुठलाही स्पष्ट उल्लेख इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये नाही, इतिहासाच्या समकालीन कागदपत्रांमध्ये. बरं का? आता याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगतो की कुठल्या तरी एक शाहीर मध्यंतरीच्या काळामध्ये होता, मला आत्ता त्याचं नाव आठवत नाही, कदाचित शेवटच्या याच्यापर्यंत येईल पण. तर त्या शाहिराच्या पोवाड्यात हे पहिल्यांदा वर्णन आले. आता काही लोक म्हणतात की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जे होते त्यांनी ही कथा मांडली, पण मी त्याचा अभ्यास केला, ती पुस्तकं पाहिली, त्यांची पुस्तकं पाहिली, पण त्यांच्याही पुस्तकामध्ये घोरपडीचा उल्लेख आलेला नाहीये. किंवा अजून जयसिंगराव पवार असतील, गजानन भास्कर मेहेंदळे असतील, किंवा पूर्वीची लोक असतील, समकालीन कागदपत्र डॉक्टर सदाशिव शिवदे असतील, यांनी सुद्धा कुठं हे लिहिलेलं नाहीये. ही कर्णोपकरणी ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याला एक शब्द आहे, मराठी भाषेतला शब्द आहे, तोंडातनं आलेली गोष्ट ज्याला म्हणतो, दंतकथा. बरोबर. तर ही एक दंतकथा आहे. माझ्या वाचनात एक गंमत आली, सांगू का? ती अशी आहे की कुणीतरी हा प्रयोग करून बघितला तिथे सिंहगडच्या पायथ्याला, इंग्रज काळात. हा खरा घडलेला प्रसंग आहे बरं का. त्यांनी ती घोरपड दोर लावून सोडली, ती परत फिरली, गेली थोडी वर आली आणि त्याला चावली का काहीतरी असं. अरे असं खरं घडलंय, ते आहे कुठेतरी उल्लेख, पण हे शक्य नाही. हे दंतकथा किंवा खूप मोठ्या भाबडेपणातनं या कथा पुढे आलेल्या आहेत. घोरपड चढली नव्हती, तेथे माणसं चढली आहेत जी त्या काळामध्ये अत्यंत तज्ञ अशी गिर्यारोहक म्हणून ज्यांना आपण, की ज्यांना ज्ञान होतं आणि ज्ञानाच्या सोबतीनं ज्यांच्या हृदयामध्ये साहस होतं. कारण सर, आज तुम्ही सिंहगडावर गेलात आणि त्यात ज्याला तानाजी कडा म्हणतात, त्याचं मूळ नाव डोणागिरीचा कडा आहे. त्या डोणागिरीच्या कड्याच्या इथं गेलात आणि खाली पाहिलं ना, तो काही 1000 फूट उंच आहे, बरोबर ना, समुद्र सपाटीपासून त्याची उंची. तिथं जर का दोर लावून चढून यायचं असेल तर तो दोर केवढा पाहिजे? नक्कीच. तर तेवढ्या लांबीचा त्यांची काही सिस्टीम असेल, आणि निदान 300 माणसं त्याला धरून वर चढतील एवढा जाड मजबूत दोर हा घेऊन घोरपड नाही जाऊ शकत, हा घेऊन माणूस जाऊ शकतो. 100%. त्यामुळे ज्यांच्या अंगामध्ये डोंगर चढण्याची एक कुशल कला होती त्या काळात, ज्यांना आत्ता आपण गिर्यारोहक म्हणतो, किंवा आता रॉक क्लाइम्बिंग नावाचा जो एक प्रकार आलेला आहे, तसा त्या काळातला जो त्यातला तज्ञ होता, अशी तज्ञ माणसं, आणि जी मराठ्यांच्या फौजेमध्ये होती, अक्षरशः पायदळातली माणसं, मराठ्यांच्या पायदळात, घोडदळ आणि पायदळातली, ही अफाट कर्तृत्ववान होती. म्हणजे सळसळ सळसळ असे जायचे ते डोंगर दऱ्यातनं, आणि ते दोर घेऊन वर येऊन बांधायचा, खाली सोडायचा रात्रीच्या अंधारात, मशाल नाही हातामध्ये, किंवा कुठला असा दिवा नाही छोटा दगडातला. ते माणसांनी केलेलं आहे, आणि हे माणसांचं साहस आहे, माणसांनी घडवलेली. मी कायम सांगतो की तानाजीरावांनी वर जाऊन पराक्रम केलाय, ह्याला सॅल्यूट आहे, किंवा ह्या गोष्टी नितांत सोन्याच्या शाईमध्ये लिहिव्या अशा आहेत. पण त्याच्या आधीचाही हा केवढा मोठा पराक्रम आहे की तिथं वर तुम्ही शिड्या लावून दोर लावून गेलात. घोरपड वगैरे काही नाही, हे नितांत दंतकथा आहे. मुळात एखादा व्यक्ती जो आपल्या मुलाचं लग्न सोडून मोहिमेला प्राधान्य देतोय, 300 मावळ्यांचे जीव पणावर आहेत, मग तो माणूस असं काही करेल कसं की यशवंती, घोरपड पोवाड्यांमध्ये आहे हा रेफरन्स, पोवाड्यात आलाय. कदाचित तुळशीदास नावाचा कुठला तरी शाहीर होता, की हे नावच असेल असं नाही, पण कुठल्या तरी शाहिराच्या पोवाड्यातनं ही गोष्ट आलेली, ही दंतकथा आहे. आणि महाराजांचा जन्म झालेला जेव्हा शिवनेरीवरती, तेव्हा असं ऐकले की शिवनेरीवर ती जन्म झाल्यानंतर पण नंतरपर्यंत पण शिवनेरी जो आहे किल्ला, तो आपल्या स्वराज्यामध्ये नव्हता. नंतर तो बाजीराव पेशव्यांनी तो किल्ला नंतर मिळवला असं ऐकण्यात आलं. हे खरं? मी तुम्हाला शिवकाळातलं सांगतो. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज ज्यांना म्हटलं जातं, स्वराज्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता. मासाहेब जिजाऊंच्या त्या सगळ्या एकंदरीत वातावरणात. तर आपले शिवबाराजे
ज्यावेळी पोटात होते आणि आऊसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी गरोदर होत्या ज्या कालखंडामध्ये, त्या कालखंडात शहाजीराजांच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर त्यांना असं वाटलं की शिवनेरी हा किल्ला हा जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी ठेवण्यासाठी सुरक्षित आहे. खरं तुम्हाला सांगू का, शहापूर आहे आपल्या इथे, त्या शहापूर जवळ माहुलीचा किल्ला आहे. त्या माहुलीच्या किल्ल्यावर पाठवणार होते, पण काय शहाजीराजांच्या मनात आलं, त्यांना वाटलं हा किल्ला योग्य आहे. त्या किल्ल्यावरची जी काही कारभारी मंडळी होती त्या मंडळींशी शहाजीराजांचे चांगले विश्वासाचे संबंध होते आणि तिथे जिजाऊ मासाहेबांची सुरक्षा ही महत्वाची वाटली, म्हणून किल्ले शिवनेरी निवडला. त्या किल्ले शिवनेरीवर आऊसाहेब जिजाऊंना बाळंतपणासाठी पाठवून दिलं आणि मग मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी राहिल्या. फाल्गुन वद्य तृतीया 1630 19 फेब्रुवारी या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी जन्म झाल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवबाचा काळ त्या किल्ल्यावर गेला. त्यानंतर ज्यावेळी आपण स्वराज्याच्या कालखंडात जातो, त्या स्वराज्याच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला जिंकून घ्यायचे प्रयत्न केले, परंतु शिवनेरी किल्ला दुर्दैवाने आपल्याला मिळाला नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. शिवाजी महाराजांच्या काळात, हिंदवी स्वराज्याच्या काळामध्ये आणि शिवकाळात शिवनेरी आपल्याकडे नव्हता. म्हणजे हा खरा इतिहास आहे. आणि मग नंतर तो मिळाला आपल्याला बहुतेक. त्याच्यावरती कदाचित पेशवे काळातले जे अभ्यासक आहेत ते फार चांगला प्रकाश टाकू शकतील, परंतु का मिळाला नाही शिवाजी महाराजांच्या काळात, तर एकतर ती जी जुन्नरचा जो परिसर त्यावेळी होता तो बॉर्डरला होता. मुघलांचे जो त्या ठिकाणचा सत्ताधीशाने पाठवलेला त्या ठिकाणचा जो एक सरदार होता किंवा रखवालदार होता, त्या ठिकाणचा माणूस होता. बॉर्डर, स्वराज्याची बॉर्डर, हा आत्ताचे महाराष्ट्र राज्याचा नकाशा, तालुक्याचा, जिल्ह्याचा नकाशा डोळ्यासमोर आणू नये कोणी. त्यावेळेच स्वराज्याचं, मुघलांची हद्द, निजामाची हद्द, आदिलशाहीची हद्द ह्या वेगळ्या होत्या. तो हद्दीवरचा किल्ला होता आणि त्या ठिकाणी शासक जे होते त्यांचं फार लक्ष होतं आणि नाही मिळाला तो. म्हणजे हे दुर्दैव इतिहासातलं, जसं जंजिरा नाही मिळालेला. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. नंतरच्या काळात आला तो आपल्याकडे, परंतु शिवनेरीच्या बाबतीत हे एक अशी छोटीशी इतिहासातली, काय त्याला म्हणू, दुःखद वेदना आहे. आपण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे जर वेगवेगळे पैलू बघितले, ॲज अ वॉर स्ट्रॅटेजिस्ट पण झालं किंवा ओव्हरऑल त्यांचं म्हणजे राज्यकारभार चालवणं असू द्यात किंवा सैन्याला लीड करणं असू द्यात, त्यामध्ये प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये आपल्याला त्यांची एक लेगसी दिसते, त्यांचं एक ग्रेटनेस दिसतं. मग मला विचारायचं की तेव्हा जेव्हा त्यांना ट्रेन केलं जात होतं त्यासाठी जिजाऊ मासाहेबांकडनं असू द्या किंवा अजून एक नाव येतं इतिहासात दादोजी कोंडदेव म्हणून, की ज्यांच्याकडनं ते ट्रेन झाले होते, त्यामध्ये आत्ता आपल्याला ते विषय शिकवले जातात मुळात, किंवा सैनिकांचा पण जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये पण महाराजांचे गोरिल्ला टॅक्टिक्स वगैरे सगळे वॉर स्ट्रॅटेजी शिकवले जातात. तेव्हा त्यावेळी ट्रेनिंगसाठी त्यांना संदर्भ काय वापरले असतील किंवा पुराणातले काही संदर्भ असतील, आपण राजनीती म्हणतो किंवा आपल्याला आत्ता आपण विदुर नीतीमधनं किंवा चाणक्य नीतीमधनं आपल्याला बरेचसे वॉर स्ट्रॅटेजीज दिसतात, किंवा एका राजानं कसं विचार करायला पाहिजे, एखाद्या सिच्युएशनमध्ये कसा तोडगा काढला पाहिजे, तेव्हा महाराजांसाठी काय संदर्भ वापरले असतील त्यांना शिकवण्यासाठी? एकतर पहिली गोष्ट, मासाहेब जिजाऊ ज्या होत्या यांनी शिवाजी महाराजांना पूर्ण शिकवलं. आता तुम्ही जे नाव घेतलं दादोजी कोंडदेव, यांच्याबद्दल आता खूप मोठा वाद महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ओके. आणि विशेषतः ते जेम्स लेन वगैरे या सगळ्या गोष्टीवरनं मग मध्यंतरी लाल महालामध्ये त्यांचे एक पुतळा होता, तो पुतळा सुद्धा काढण्यात आला. इतिहास, मी ते मगाशी जे बोललो की इतिहास हा खूप भयंकर आत्ता झालाय. तर दादोजी कोंडदेव नावाचे कारभारी होते. ते शहाजी राजांनी त्या ठिकाणी जी काही माणसं जिजाऊ मासाहेबांच्या दिमतीला कारभार करण्यासाठी पाठवली होती, त्यातले ते एक गृहस्थ होते. कान्होजी जेधे पण होते. कान्होजी जेधेंसारखा मातब्बर माणूस, ज्याच्यामुळे स्वराज्याला अनेक विजय मिळाले, स्वराज्याला अनेक माणसं मिळाली, तेही होते. बरीच मंडळी होती, त्यांच्यापैकी दादोजी कोंडदेव हे होते. एक प्रघात
असा आलेला होता. खरं तर हा महाराष्ट्रातला खूप सेन्सिटिव्ह विषय आत्ताच्या घडीला. ओके. आणि हा आपल्या पॉडकास्टवर येतोय तर ठीक आहे, बऱ्याच वर्षांनी हा कुणीतरी अशा पद्धतीनं काढलाय. परंतु ते गुरु होते का, तर मी म्हणेल नाही. ओके. ते त्यावेळी होते, त्यांचा उल्लेख आहे बऱ्याचदा, तुम्ही म्हणताय तसं. परंतु शिवाजी महाराजांवरती जे संस्कार आहेत, शिवाजी महाराजांना जे शिकवलंय, ते पूर्णतः राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी शिकवलेलं आहे. आपण एरवी सुद्धा म्हणतो ना, आई ही प्रथम गुरु. तर आई आहे. आणि माँसाहेब जिजाऊंच्या सहवासात राहिल्यानंतर म्हणजे काय, मला एक खूप हेवा वाटतो त्या काळातल्या मुलांचा. म्हणजे शिवाजी महाराज हे तर माँसाहेब जिजाऊंचा मुलगा आहे, परंतु लाल महालाच्या आतमध्ये असलेली इतर मुलं ज्यांनी आई म्हणून जिजाऊ माँसाहेबांना पाहिलंय, काय भाग्यवान मुलं आहेत की त्यांना थेट संस्कार आऊसाहेब जिजाऊंचे मिळालेले आहेत. तर त्यांनी त्यांना शिकवलं. आता आपण या प्रश्नाच्या मुद्द्याकडे येऊ की शिवाजी महाराज लहान असताना जे शिवबाचा जो काळ होता, काय सुंदर काही उल्लेख सापडतात की तुम्ही विचारलं तसं. तर जिजाऊ माँसाहेबांनी त्यांना रामायण शिकवलंय, सांगितलंय, महाभारत सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त क्षत्रियत्वाचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये लढाऊ बाणा येतो, राजनीती येते. आता राजनीती शिवाजी महाराजांना शिकवायची, बाल शिवबाला. म्हणजे शहाजी महाराज त्यावेळेचे खूप मोठे सरदार आहेत, त्यांच्या घरात राजनीती आहे शिवाजी महाराजांच्या. दुसरी बाजू बघू, आऊसाहेब जिजाऊ ज्यांच्याकडून येतात, आऊसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधवराव जाधव हे फार मोठे प्रख्यात नामांकित सरदार, पराक्रमी. मी त्यांच्या बुलढाण्याला जाऊन, ते सिंदखेड राजाला जाऊन, माझ्या हातून त्यांच्यावर एक फिल्म पण झालेली आहे. हा, राष्ट्रमाता जिजाऊ म्हणून एक ते आहे, ते बोलू आपण नंतर. त्याचाही अभ्यास. तर आईकडनं राजनीती आलेली आहे, वडिलांच्याकडून राजनीती आली आहे. त्या संस्कारात असलेल्या शिवबांना मग त्याच्या व्यतिरिक्त क्षत्रियत्वाचं शिक्षण, त्यांना हत्यारं शिकवलेली आहेत, शस्त्र शिकवलेली आहेत. राज्यकारभार करताना कसं असावं याच्यासाठी वेगळे काही तज्ज्ञ नेमायची गरज नाही, घरामध्ये लोक आहेत. या सगळ्याच्या सोबतीनं जे संस्कार त्यांना म्हणू, आऊसाहेब जिजाऊ संस्कार करतायतच, पण काही लोक आहेत नेमलेली की जी शिवाजी महाराजांना भाषा शिकवत आहेत. त्या काळामध्ये मोडी ही भाषा नाहीये, मी काय शब्द वापरतोय, मोडी ही लिपी आहे, संस्कृत भाषा आहे. फारसी त्यावेळी होतं, फारसीचा फार सरमिसळ त्या काळामध्ये झालेली होती, उर्दू एक होती. तर या सगळ्या भाषाचं ज्ञान देण्यासाठी त्यावेळी काही माणसं नेमण्यात आली होती शिवाजी महाराजांना बालशिवबांना शिकवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर घोडेस्वारी, काय काय शिक्षण आहे बघा, धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण, तिरकामठा, तलवारबाजी, आता पट्टा, दांडपट्टा ज्याला जे नाव आले ते पट्टा, भाला, बरची, फरीगदगा, सगळे प्रकार त्यावेळेचे, नेमबाजी. याच्या व्यतिरिक्त घोडा चालवण्याचे सुद्धा प्रकार आहेत, घोड्याच्या चाली आहेत वेगवेगळ्या, दुडकी चाल असेल किंवा वेगातल्या काही गोष्टी असतील. ह्याच्या सगळ्यात महाराजांना शिकवताना कारभाराला बसवले. म्हणजे लाल महालातले जर का काही उल्लेख काढायचे झाले तर महाराजांचं वय जे आहे त्या वयाचा हिशोब करता आऊसाहेब जिजाऊ कारभार करतायत, पण महाराजांना तिथं बसवलेलं आहे. कशासाठी, तर हे सगळं शिकण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त धार्मिक शिक्षण पण आहे महाराजांना. तो काळ महाराष्ट्रासाठी इतका सुवर्ण काळ होता की महाराज ज्या बालवयात होते त्या वेळेमध्ये या मातीवर जो धार्मिक प्रभाव होता तो जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा होता. पण तुकोबाराय त्यावेळी होते. आणि पुणे, लोहगाव, देहू हे जे काही त्रिकूट, ते ह्या 3 गावांना तुकोबाराय इथंच होते ना. त्यामुळे तुकोबारायांची कीर्तनं असतील, त्यांची वचन असतील, साधू संतांची शिकवण फार शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये मोलाची आहे. त्याची प्रमाणं पण आहेत. म्हणजे
काही लोक म्हणतात की तुकाराम महाराज आधीच गेले वगैरे. ह्या भुक्कड लोकांचा अभ्यास नाहीये. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवलेला आहे, याची इतिहासात पुरावे आहेत. ओके. तो नजराणा तुकाराम महाराजांनी स्वीकारला नाही. वैराग्य मूर्ती आहे, तो त्यांच्या जीवनातला भाग आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये शिवाजी महाराजांनी आयुष्य जगताना कशा पद्धतीनं जगावं याचे तुकाराम महाराजांनी अभंग लिहून पाठवले. ह्याच्यापेक्षा मोठा तुम्हाला काय? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, हा अभंग सगळीकडे सांगितला जातो की ते सोनं नाणं परत पाठवलं. पण शिवाजी महाराजांना काय शिकवलं माहिती तुम्हाला? आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन मजते मृतिके समान, कंठी मिरवा माळ तुळशी व्रत करा एकादशी. तुकोबाराय काय सांगते शिवाजी महाराजांना? गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे हेची आस. की आपण ज्या पांडुरंग परमात्म्याचा दास आम्ही सगळे संत मंडळी म्हणवतो, तुम्ही सुद्धा त्याच देवापाशी भाव धरा. हा एक अभंग आहे. खूप अभंग आहेत. नजराणा परत पाठवला कसा असावं त्याचे. याच्या व्यतिरिक्त एक गंमत सांगतो. तुकाराम महाराजांची 4,500 अभंगांची गाथा आहे. त्या गाथेमध्ये पाईकाचे अभंग आहेत. पाईक म्हणजे शिपाई. ओके. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये मला थोडीफार गाथा माहिती आहे, मी म्हणणार नाही मला पाठ आहे, पण कमीत कमी 1100-1200 अभंग पाठ आहेत मला तुकाराम महाराजांचे. हा मी तुम्हाला तेच सांगतो का, माझा इतिहास हा वेगळा विषय, संत साहित्य हा आतला विषय, पण त्याच्यामध्ये संतांवरचे अभंग आहेत, पंढरी महात्म्याचे अभंग आहेत, पांडुरंगावरचे अभंग आहेत, माणसाने कसं असावं ह्याच्यावरचे अभंग आहेत, वैकुंठ स्मशान यात्रेचे अभंग आहेत, निर्वाणाचे अभंग आहेत, किंवा संत म्हणवणाऱ्या ढोंगी माणसांवर टीका करणारे पण अभंग आहेत. ऐसे संत झाली कली तोंडी तंबाखूची नळी, असे पण अभंग. पण एवढ्या सगळ्या प्रकारात पाईकाचे अभंग आहेत. पाईक म्हणजे शिपाई. शिपाई कसा असावा, तर ते एक मी प्रत्येक मुलाखतीत किंवा भाषणात हाच अभंग का सांगतो, बाकी पण येतात मला, पण त्याच्यात लिहिलंय, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा लावे. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण हे शिपायाला सांगितलंय. ज्याला शिपाई बनायचे त्याने हे लक्षात ठेवा हा अभंग. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण म्हणजे तुमचा राजा इथं आहे आणि भांडण झालं, भांडण म्हणजे लढाई झाली, तर त्याच्या पुढं जा, त्याच्या मागून पळून जाऊ नका. उदाहरण देऊ, अफजल खानात ठार केला शिवाजी महाराजांनी. महाराज पाठमोरे असताना मागणं सय्यद बंडा आलाय. कोण आलं तिथं? जीवा आला ना. करेक्ट. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या भांडण शोभा. तर तुझ्या शिरोभूषणाला अर्थ आहे. तुकोबाराय एक पाईकाच्या अभंगात सांगतात. हे तुकाराम महाराजांचे संस्कार शिवाजी महाराजांच्या बालवयामध्ये झालेले आहेत. लोहगावला कीर्तन चालू असताना शिवाजी महाराज होते याचे उल्लेख आहेत. श्रद्धा आहे वारकरी संप्रदायाची. आमच्या लाखो करोडो वारकऱ्यांची श्रद्धा ही की तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज बसायचे आणि तसं चित्र आहे, तसे उल्लेख आहेत. तर बघा, आता राजनीतीचे धडे हे शिवाजी महाराजांचे आई आणि वडिलांकडनं आलेले. आजोबा मोठे सरदार आहेत, त्या आजोबांच्याकडून त्यांच्या घरात तो वारसा आलाय. इकडे शहाजीराजे स्वतः सरदार आहेत, बरोबर. आई आणि वडिलांकडनं राजनीतीचे धडे आले. त्यांना क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या, ज्याचा मी उल्लेख केला मगाशी, क्षात्र धर्म निभावण्यासाठी जी शस्त्र वगैरे ह्या तिचं शिकवलं. भाषा शिकवण्यासाठी काही तज्ज्ञ लोक होती. आणि याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण संस्कार म्हणतो, धार्मिक किंवा काही जे म्हणू, त्याच्यासाठी तुकाराम महाराज आहेत, काही साधू संत मंडळी आहेत. असे शिवाजी महाराज घडले. मला कायम वाटतं की त्या काळामध्ये महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता की तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ एकाच वेळी ती 5-6 वर्ष जी होते. 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीची धाड पडल्यानंतर नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही मंडळी गेली, समाधी घेतली त्यांनी. तो काळ नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा काळ होता. ह्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या वगैरे त्या लोकांनी आक्रमण केलेला भाग होता, काळ होता. संतांच्या बऱ्याचशा वियोगानंतर
तुकाराम महाराज हे ज्यावेळी आले त्यावेळी शिवाजी महाराजांचं त्यावेळी बालपण आहे. हे संस्कारांच्या दृष्टीनं किती मोठं महाराष्ट्राचं भाग्य आहे. तर शिकवण ही महाराजांची अशी झाली. तुकाराम महाराज जेव्हा गेले तेव्हा महाराजांचं वय काय असेल? साधारण तो काळ महाराजांच्या 17-16 वर्षाचा. म्हणजे 16 वर्षांपर्यंत त्यांना त्यांचं 100% शिकवण किंवा मिळालं. म्हणजे याच्यावर आपण डिबेट लावू शकतो, कोणाची चॅलेंज देऊ शकतो माणसांना. अभंग आहेत. मग महाराजांच्या आयुष्यामध्ये रामदास स्वामी कधी येतात आणि त्यांचं योगदान पण सांगितलं जातं, त्याबद्दल काय बोलतो मी ह्याच्यावर. रामदास स्वामी हे त्या काळामध्ये भारत भ्रमंती करत होते आणि भारत भ्रमंती करताना त्यांनी भारत देशात होणारा अन्याय पाहिला. करुणाष्टक लिहिली. समर्थ रामदास स्वामी हे जितकं त्यांचं कार्य रामदासी संप्रदाय जो सांगितला जातो ते मोठं आहे. मारुती रायाची स्थापना करणं, नक्कीच गावागावातल्या मुलांना व्यायामाला लावणं, त्याच्याबरोबर त्यांचं जे साहित्य आहे ना हेही खूप मोठं आहे. तर त्या साहित्याच्या अनुषंगाने जर मी तुम्हाला सांगायचं झालं, शिवाजी महाराजांचा काळ वगैरे, करुणाष्टक त्यांनी डोळ्यांनी पाहिलं कशा पद्धतीनं लेकी बाळी उचलून नेल्या जात आहेत, कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार होत आहेत. ती करुणाष्टकं बघून ते सगळं नंतर महाराष्ट्रात परत आले होते. त्या दरम्यान त्यांचं जप तप अनुष्ठान झालं होतं. त्यावेळी स्वराज्य उभं राहत होतं. हा काळ तो आहे. आणि मग आल्यानंतर त्यांची आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या आहेत. पण दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे त्या दासबोध ग्रंथामध्ये पुरुषार्थाच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. एक कसं जगावं, कशा पद्धतीनं पुरुषार्थ गाजवावा, हे कुणासाठी आहे? हे तरुणांसाठी त्या काळातल्या. आणि मग त्याच्यामध्ये ती तरुण बळकट व्हावे. ते बळकट झालेले तरुण काय करतील? गावाचं रक्षण करतील, स्वराज्याचं रक्षण करतील, काही जण स्वराज्याच्या फौजेमध्ये दाखल होतील. अशा पद्धतीनं समर्थांनी एका बाजूला शक्तीची उपासना म्हणतोय मी. आणि तुकोबाराय गेलेत ना त्या काळात, नेमके तुकोबाराय आधी गेलेले आहेत. तर त्या काळात शक्तीची उपासना करणारा एक मोठा वर्ग तयार केला. आणि मग ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या संपर्कामध्ये, आता ते एक रायगडाच्या शेजारी शिवथरगड आहे जिथे समर्थ राहायचे. शिवथरगडचा तो धबधबा, गिरीचे मस्तकी गंगा जिथून चालली बळे, धबाबा लोटल्या धारा धवा तो यादळे, गरजतो मेघतो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला. जे वर्णन आहे ते शिवथरगडीचं, ती रायगड पासून जवळ आहे. तर या सगळ्यात शिवाजी महाराजांवरती त्यांनी फार सुंदर लिहिलंय. मला समर्थ तिथं आवडतात आणि भावतात, खूप भावतात. बाकी महाराष्ट्राला काय झालंय, आपल्या पॉडकास्टमधनं हे बाहेर जाते ठीक आहे, पण महाराष्ट्राला सध्या एक फार विचित्र सवय लागली आहे की संत असतील किंवा कोणी मोठा माणूस असेल त्याला जातीच्या चष्म्यात न बघायचं. हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, आणि मग इतर जातीचे लोक त्याचा द्वेष करायला लागतात. त्यांच्यात कॉम्पिटिशन सुरू होणार. हो, अहो हे घडलंय. उदाहरणासहित देतो, कधीतरी मला त्याच्यावर पण बोलवा एखाद्या पॉडकास्टला. अहो आपल्याला काही भीती नाही, आपल्याला राजकीय महत्वाकांक्षा नाही, घडलेला इतिहास सांगणारे आपण माणसं आहे. समोर ठेवला काय होईल, फार फार तर काय घरापर्यंत आंदोलन येईल ना. पण जे खरं आहे ते खरं आहे, ते तुम्ही लपवा. हे बघा, कोंबडा हरवलं नाही म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. जे इतिहासात दिसते ते दिसतंय. तर समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांबद्दल किती चांगले लिहित आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकलांठाई, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला शिवकल्याण राजा. जाणता राजा हा शब्द सुद्धा समर्थ रामदास स्वामींचा आहे. आणि मग केवळ ते एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करायचं आणि मग पूर्ण त्यांना शिवचरित्रातनच काढून टाकायचं, ही आता महाराष्ट्रात चालू आहे परिस्थिती. आता मला समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या काळात भावतात कुठे, किंवा
पटतात कुठे? काय लिहिलंय हो शिवाजी महाराजांबद्दल? काय लिहिलंय? म्हणजे त्या काळात एकतर शिवाजी महाराज संघर्ष करतायत. शिवाजी महाराजांनी भले मोठमोठे शत्रू अंगावर घेतलेले आहेत आणि अशा काळात त्यांची महती जाणणारा संत आहे. ज्या संतांनी भारतभर भ्रमंती करून त्यांना असा राजा दिसलेला नाहीये. दुसऱ्या कुठल्याही राजाबद्दल लिहू शकले असते ना, उत्तरेतल्या दक्षिणेतल्या कुठल्याही राजाबद्दल लिहू शकले असते. मग ते शिवाजी महाराजांच्याच बाबतीत का लिहिलं? महाराज पराक्रमी आहेत आणि तो पराक्रम भावलाय. आणि मग काय शब्द, तुम्ही ह्या शब्दांना कुठे तोड देऊ शकता? श्रीमंत योगी हा शब्द त्यांनी दिलाय, जाणता राजा हा शब्द त्यांनी दिलेला आहे. केवढा मोठा अर्थ आहे. त्यांचं ते हे सगळं नाकारायचं आणि काहीतरी एखादी विशिष्ट जात मध्ये आणायची आणि त्या जातीला धरून मग समर्थ नव्हतेच, होते ना, होते. आता त्याच्यावर काही वाद आहेत, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. ते मी इथं बोलणं योग्य आहे की नाही तो भाग वेगळा. परंतु मग तेच की समर्थ पुढे सांगतो, केवळ शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा संबंध आलाय का? नाही. अहो, संभाजी महाराजांच्या बाबतीत पण आलाय. संभाजी महाराजांना पत्र आहे समर्थांचं. त्यांनी जे लिहिले होते श्लोकी शिवरायांचे 8वे रूप ते त्यांनी संभाजी महाराजांना. ते बरं झालं तुम्हीच बोललात. त्याच्या आधी पण आहे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. आता इथला शब्द फार महत्वाचा आहे. देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते. कोण लिहितंय? समर्थ रामदास स्वामी लिहित आहेत. काय लिहिलंय? देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते. ह्याच्यात काय वाईट आहे हो? देशाचा द्रोह करणारे कुत्रे आणि त्यांना मारून हकलून द्या, हा साध्या सरळ कसबा पेठीय मराठी भाषेतला अर्थ आहे त्याचा. जिथे आम्ही राहतो, देशद्रोह्यांना हाकला म्हणजे तेव्हाही देशद्रोही होते. देशाचं अहित चिंतणारी लोक तेव्हा होती. ते देशद्रोही कोण ना कोणतरी त्या माणसाला दिसले असतील, समर्थ रामदास स्वामी या व्यक्तीला. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय ना, देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. यात काय वाईट आहे? काहीच. मग पुढचं येते शिवरायांचे 8वे रूप. आता हे संभाजी महाराजांसाठी दिलेलं आहे. आजही प्रत्येक पिढीनं ते फॉलो करावं. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीजे जो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. या एका वाक्यात आजच्या जनरेशननी काय शिकावं? आपण एखादं काहीतरी काम आपलं सक्सेस झालं, आता आपल्याला महिनाभर शांत बसू किंवा हल्ली एक काहीतरी ते आले बघ, रिलॅक्सेशन डे असं काहीतरी असतो. एखादा प्रोजेक्ट वगैरे कम्प्लीट झाला, आता ज्याची त्याची भावना आहे. अरे यार, म्हणजे मी आत्ताच्या शतकात चालणारा, म्हणजे मी व्याख्यानाला टी शर्ट वर जातो, त्याच्यासाठी पर्सनॅलिटी तेवढी ठेवावी लागते चांगली. परंतु काय आहे हे बघ, तर बघ समर्थ त्या वाक्यात काय आहे, राज्य साधनाची लगबग कैसी केली. म्हणजे एक विजय मिळाल्यानंतर तुम्ही शांत बसू नका, लगबगीने उठा तर राज्य टिकतं. प्रतापगडला अफजल खानाचा कोथळा 10 नोव्हेंबर 1659 साली मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवारच्या दिवशी दुपारी काढल्यानंतर महाराज विश्रांती नव्हते घेत. त्या रात्री महाराज फौज घेऊन पसरणीच्या घाटातनं खाली उतरले. राज्याभिषेक झाल्यानंतर आता माझं राज्य निर्माण झालं म्हणून महाराज बसले नाही, दक्षिण दिग्विजय करून आले 2 वर्ष जाऊन. ही राज्य साधनाची लगबग आहे, म्हणून 300 वर्ष आज जय जयकार होतोय. मग तुम्हाला जर प्रत्येक जनरेशनला स्वतः टिकावं, स्वतःचं आयुष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत तर लगबग करा. हे शब्द वापरले त्या माणसाने. हे त्यांचं साहित्य समर्थ रामदास स्वामींचं मला शिवचरित्राच्या बाबतीत जेवढं दिसतं त्यांचं अनुमान तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 100%. आणि अफजल खानाच्या स्वारीमध्ये असं अफजल खानाच्या चिलकताची पण एक स्टोरी येते. मी काय येते कीर्तनामध्ये पण ऐकलं की बहिर्जी नाईक जे असतात ते अफजल खानाला, म्हणजे महाराजांनी दमदमे उभारले होते काही काही ठिकाणी, अफजल खानाला वाट करून दिली होती जावळीतनं प्रतापगडच्या पायथ्याशी येण्यासाठी. आणि म्हणजे एक प्रकारे स्टॉल्स होते रस्त्यामध्ये त्यांच्या सैन्याच्या खातिरदारी वगैरेसाठी. तर
तेव्हा अफजल खानाला पपई आवडायची अशी काहीतरी स्टोरी आहे, आणि तिथं महाराजांचे हेर जातात, बहिर्जी नाईक जातात आणि त्यांना ते पपई ऑफर करतात, आणि मग त्यांना शिंक वगैरे येते, आणि अफजल खान तेव्हा असा चिडतो की काय झालं. मग मग ते परत गडावर जाऊन महाराजांना सांगतात की महाराज त्यांना चिलखत घातलं नाहीये और समथिंग. म्हणजे त्या पूर्ण स्वारीमध्ये एक एक गोष्ट प्लॅन करताना त्यांनी हेरांचा कशा प्रकारे वापर केला होता अफजल खान स्वारीमध्ये, त्याबद्दल बऱ्याचशा कथा आहेत. हे हे पहिल्यांदाच ऐकलं मी पण. हा आहे असं खूप काय काय सांगितलेलं आहे, पण काही ठराविक उल्लेख मी सांगतो तुम्हाला. ते चिलखताचं काय गणित मला अजून वाचनात आलेलं नाहीये. म्हणजे जेधे शकावली असेल, शिवभारत असेल, बकरीद मधले काही उल्लेख. म्हणजे पण एक लॉजिक आहे ना की अफजल खान जर त्यांना भेटीमध्येच मारण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच, आणि शिवाजी महाराजांचा पण हे जो असा आहे की आपल्याला भेटीमध्येच, कारण त्यांनी वाघनख आणि बिचवा बाळगलेला आहे त्यासाठी. आता बघ गंमत, आता गंमत बघा. मुळात जर त्यांना चिलखत घातलं असेल तर त्याचं कन्फर्मेशन महाराज आधी घेतील ना, कारण मग चिलखत घातलं असेल तर वाघनखांचा आणि बिचव्याचा उपयोग एक तर पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतोय की सगळ्यांनाच म्हणजे काय, आणि सांगतोय की ते काय नुसते भेटायला गेले नव्हते. ही पहिली गोष्ट महाराष्ट्राने लक्षात घ्यावी की ते गेलेत, भेटलेत, तिथं त्यांच्या वाट्यात. अफजल खान मारायचाच होता ऍट एनी हाऊ, ऍट एनी कॉस्ट. अफजल खान जिवंत परत पाठवणे नाही, शिवाजी महाराजांच्या मनाची धारणा ही होती. याचं पहिलं कारण काय आहे, एकतर तो स्वराज्याचा वैरी आहे. दुसरं कारण काय, आमची तुळजाभवानी माता फोडून आलाय तू. लाखो करोडो मराठ्यांचं आराध्य दैवत आणि हिंदूंच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले शक्तिपीठ तुळजापूर उद्ध्वस्त करून तू तिथं आलाय, पंढरपूर पाठवून आलाय. त्याला परत तो त्याच्या पायावर जाणार नव्हता. काही झालं तरी मी याच्यावरती वाद संवाद काही घालायला तयार आहे. आता मी तुला यातली काही प्रमाण देतो गंमत तुझ्या विषयाकडे, तर त्याच्यातनं आपण जाऊ. अफजल खानाची भेट म्हणजे राजकीय भेट आहेत. महाराज बिचवा घेऊन गेलेत आणि वाघनख घेऊन गेलेत का तलवार घेऊन गेलेत हा पार्ट नंतरचा. आदल्या रात्री काय झालंय माहितीये तुम्हाला? महाराजांनी कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कोंडाजी वरखडे ही सगळी मंडळी पसरणीचा घाट, रडतोंडीचा घाट, जावळी त्या पार गावाच्या आसपास पाठवून दिली. का? वाटा बंद करा म्हटले. आणि कशा बंद करा? झाडं पाडून टाकली, वाटांवरती पॅक केली, सैन्य लपवलं, अख्खी जावळी घेरली. का? तर याचं उत्तर काय आहे, कारण त्याला परत पाठवायचा नाही. म्हणून ते जे काही आता हे उगवलेत इतिहास अभ्यासक नवा, म्हणजे सगळ्यांचाच मान राखण्याची गोष्ट करून इतिहास मांडतात, हे नाहीये, त्याला मारायचाच आहे. तो जरी तिथनं निसटला असता ना तरी त्याचा एकही सैनिक परत जाऊ नये अशी व्यवस्था शिवाजी महाराजांनी आदल्या रात्री लावून ठेवलेली आहे. आता तिथं जाऊ. आता ते जे काही झालं त्या भेटीमध्ये, इतिहासातले उल्लेख असे आहेत, बिचवा वाघनख आहे, एका ठिकाणी तर तलवारीने मारलं असं पण, म्हणजे तुझा मगाचा प्रश्न की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उल्लेख. पण काही असो, अफजल खानाची भेट झाली तर त्याच्या फौजेतली अत्यंत बारीक शिवाजी महाराजांना माहिती होती. महाराजांचं हेर खातं अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली. त्याची फौज किती आहे, काही उल्लेख सापडतात ते मी सांगतो. चिलखताचा वगैरे माझ्या ते अजून वाचनात आलेलं नाहीये, आकलनात आलेलं नाहीये. पण त्याच्या फौजेतले कुठले कुठले सरदार, हे कोण आळशी आहे, कोण ढिले आहे, कोण मोहाला बळी पडू शकतात, हे आहे. ह्याची पूर्ण बातमी महाराजांना आहे. किती फौज आहे, त्या फौजेत मराठे किती आहेत, मराठे म्हणजे त्या फौजेत मराठी माणसं किती आहेत, दक्षिणेतले सैन्य किती आहे, त्या फौजेमध्ये घोडे किती आहेत, हत्ती किती आहेत. एक तर निघाला तर तिथं त्याचा हत्तीच मेला होता, फतेह लष्कर नावाचा. त्या फौजेमध्ये व्यापारी किती आहेत. महाराजांनी अफजल खानाच्या फौजेतल्या व्यापाऱ्यांची सगळा माल विकत घेतला, हिरे जड जवाहीर, गडावर नेला आणि त्यांना सांगितलं भेट झाली की पैसे देतो. भेट झाल्यावर अफजल खान कुठे जिवंत राहिला, कुणाला पैसे मागणार आहेत. परंतु ह्या सगळ्या बातम्या महाराजांना आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त महाराजांचे जे वकील होते पंताजी गोपीनाथ बोकील यांनी फार मोठी कामगिरी बजावली. म्हणजे
आदर्श वकील कसा असावा तर तो पंताजी काकांसारखा असावा. त्यांनी खानासमोर जे चित्र निर्माण केलं की शिवाजी महाराज घाबरलेत, हॅट्स ऑफ आहेत त्या माणसाला, की अफलातून बहिर्जी नाईकाचं काम. मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगू शकतो की अफजल खानाची उंची, जाडी, त्याचा बिहेवियर कसा आहे, त्याची वर्तणूक कशी आहे, त्याचं चलन चालन वालन कसं आहे, ह्याची इत्थंभूत माहिती महाराजांना कळलेली आहे. त्याच्याशिवाय महाराज जिरेटोप आणि स्वतः चिलखत घालून जाणार नाही. त्याच्या मनात दगा करायचा आहे हे महाराजांना पुरेपूर कळलेलं आहे. म्हणून महाराज सावधगिरीने गेले. पण त्यांनी काय घातलंय काय नाही याची आपल्याला उल्लेख आहे. एक गोष्ट सापडते, त्यांनी 300 बरकंदाज वर आणले होते. बरकंदाज म्हणजे बंदूकबाज. हा ते परत कुठेतरी लांब पाठवले वगैरे अशी काहीतरी भानगड आहे ती. परंतु ही गोष्ट ढळढळीत सत्य आहे की तोही शिवाजी महाराजांना मारायलाच आला होता आणि शिवाजी महाराज प्रतापगडच्या खाली शामियान्यात जे गेले होते ते त्याला मारायलाच गेले होते. याच्यात कुणी शंका घेण्याचं काम नाही आणि याच्यात कुणी काही कसले पुरावे बिरावे मागण्याचं काम नाही. असं आहे. मग त्यानंतर संभाजी कावजी कोंढाळकर ते अफजल खानाला मारतात अशी स्टोरी आहे. भोप्यांचे पाय कापतात आणि अफजल खानाचं जे मुंडकं आहे ते घेऊन जातात. मग म्हणजे असं म्हणतात की सय्यद बंडाला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी जीवा मारला होता आणि संभाजी कावजी मध्ये पण अफजल खान एवढीच ताकद होती किंवा स्ट्रेंथ होती असं म्हणतात. मी सांगतो, असं ठरलं होतं. भेटीचे काही जे नियम होते त्याच्यात अटी होत्या. 10 अंगरक्षक सोबत आणायचे. महाराजांनी 10 निवडले, खानांनी 10 निवडले. खानाचे 10 कोण होते यांना माहित नव्हतं, यांचे 10 कोण होते त्यांना माहित नव्हतं. महाराजांचे जे 10 होते ना ते लय भारी होते. त्याच्यात केवळ संभाजी कावजी कोंढाळकर होता असं नाही, येसाजी कंक पण त्याच्यात आहे, वीर जीवा महाले त्याच्यात आहेत, येसाजी कंकाच्या पैकी अजून एक कंक त्यांच्यात आहे. हे 10च्या 10 त्याच ताकदीचे होते. तुम्ही विचार करा, महाराजांनी स्वतःच्या चाणाक्ष नजरेतनं निवडलेले अंगरक्षक आहेत. त्यांचं काम काय असणार आहे? महाराजांपर्यंत सोडा, महाराजांच्या सावलीपर्यंत पण कोणाला येऊ द्यायचं नाही. संभाजी कावजी कोंढाळकर हा निश्चित एक तुफान बहादर वीर होता. म्हणजे कुठंतरी तो मुघलांनी हल्ला केल्यानंतर घोडा उचलून धावलाय. हे मी वाचलंय. मी पण वाचलंय ना, म्हणजे माझं बरोबर आहे. ताकदीचा वीर आहे. त्यांनी भोयांचे पाय छाटले आणि खानाचं मुंडकं तोडलं. तो एकच नाही, आता काय झालंय, हे कुठल्या तरी सिरियल मध्ये दाखवलं म्हणून हे प्रचलित झालं की तो अफजल खान एवढा होता वगैरे. आपली मराठी माणसाची चण केवढी आहे याचा एक वैज्ञानिक अभ्यास करा ना. करा म्हणजे तुम्ही नाही, सगळ्यांनी करा. आता ते नवीन काय आलंय माहिती का, 65 किलोची तलवार वागवतो तो संभाजी, 8 तासात दिल्लीवरनं घोडा आणतो तो संताजी, 65 भाकऱ्या खातात तो येस. हे काय आहे अरे, याला काय अर्थ आहे? तुम्ही खाल का 8 भाकऱ्या? कुठली 65 किलोची तलवार? अशी तलवार होती का? आपल्याकडे काहीतरी एक भावनिक होऊन जे सांगितलं जातं, आपली माणसं त्याला तर्कसंगतीने पडताळून पण पाहत नाही, ते आलं की फॉरवर्ड करतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले हे सगळे तज्ञ लोक 8 तासात, आज रेल्वे येते का रे दिल्लीवरनं पुण्यात? घोडा कसा येईल? बरोबर. ते घोडा म्हणजे रॉकेट आहे का? तर हे असंच कुठल्या तरी सिरियल मधनं किंवा कुठल्या तरी, माझ्या बघण्यात एक IPS ऑफिसर आहेत, मी आता नाव नाही घेत इथं, त्या IPS ऑफिसरनी शनिवार वाड्यावरती एक भाषण केलं. समोर MPSC UPSC करणारी लोक होती. त्याच्यामध्ये त्यांनी हा जो काही मेसेज आहे, हा प्रसंग आहे, हा बोलून दाखवला. त्याच्यानंतर हे पसरलंय. माझ्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. IPS ऑफिसर असणारी व्यक्ती हे बोलते, त्याच्यानंतर हे प्रचलित होतं. हे संभाजी कावजी कोंढाळकरचं प्रकरण नाही, असंच कुठल्या तरी सिरियल मधून आलेलं आहे. लिबर्टीच्या नावाखाली आलेली ही सगळी एका पाठोपाठ एक भानगडी. ओके. मी असं ऐकलंय की संभाजी कावजी जे असतात ते नंतर फितूर होतात स्वराज्यासोबत. ही स्टोरी खरी आहे? आहे हे
ह्याच्यात काही प्रचलित कथा आहेत. त्यांना नंतर मारलंय. ओके. असं आहे. आणि आता ते कुणी मारलंय तेही मला माहिती आहे. ते का मारलंय तेही मला माहिती आहे, पण ते इथं सांगण्यासारखं नाही. पण माझं एक असतं तत्व की पुढे त्यांचं काय झालं या गोष्टीपेक्षा आधी त्यांनी काय पराक्रम केला. कारण अशी बरीचशी नावं अजून पण येतात. खूप आहेत, फितुरीची खूप आहेत, भयंकर आहेत. फक्त पूर्वी एक वाक्य होतं, ते वाक्य पण मी सांगतो तुम्हाला. इतिहासात चंदन सुद्धा आहे आणि कोळसा सुद्धा आहे. काय उगाळायचं हे आपण ठरवलं पाहिजे असं म्हटलं जाईल. खूप नाव आहेत अशी, भरपूर आहेत. म्हणजे एकटे संभाजी कावजी. नेतोजी पालकरांचा पण उल्लेख येतो की ते पन्हाळ्याच्या वेढ्यापर्यंत त्यांचे उल्लेख आहेत स्वराज्यासोबत ते अलाइंड असण्याचे. ते वेळेवर पोचले नाहीत त्या लढाईत. तिथे मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि मग महाराजांनी जाब विचारलाय, समयास कैसे पावला नाहीत. त्याच्यानंतर ते भानगड बिनसले. ओके. आणि मग ते गेले. आता ते कुठे गेले? ते बहुतेक मुघलांकडे गेले, मिर्झा राजाच्या. महाराज आग्र्याला गेले आणि ते मुघलांकडे राहिल्यानंतर महाराज ज्यावेळी सुटून आले, औरंगजेब भडकला. त्यांनी मिर्झा राजांना का कुणाला तरी आदेश पाठवला, तो तुझ्या छावणीत तो आहे ना शिवाजीचा सेनापती, ला उचलून आण म्हणले. कैद झाले. कैद झाल्यावर नेलं तिकडे दिल्लीला. दिल्लीला नेल्यावर त्यांना पाठवलं. नेताजी पालकर किंवा नेतोजी पालकर, सरनोबत नेतोजी पालकर, ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं, नक्कीच, यांचा मोहम्मद कुली खान झाला. मग ते गेले काबूलला, काबूल का कंदारच्या मोहिमेवर. तिथनं खूप वर्षांनी परत आले. परत आल्यावर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनाच दिलेर खान का कुठल्या तरी खानाबरोबर स्वराज्यावर पाठवून दिलं. आणि त्यांना महाराष्ट्रात आल्यावर ते गैवरून, अरे आपण 4 दिवस बाहेर राहिल्यावर आपल्या गावी गेल्यावर परत आपल्याला काय वाटतं. नेताजी पालकरांना ते इतकं भरून आलं, ते आले रायगडावर. महाराजांना म्हटले, अहो मला घ्या परत. काय सुंदर प्रसंग आहे इतिहासातला. शिवाजी महाराजांनी सगळ्या विद्वानांना रांगेत उभं केलं. म्हटले काय करता येईल याच्यावर, यांना परत घेता येईल का, घ्या म्हटले. आणि मग एका शुभ दिनी मुहूर्त बघून मोहम्मद कुली खानाचा पुन्हा नेताजी पालकर झाला, स्वराज्यात आले. ते आत्ता काहीतरी त्याला शब्द आहे, शुद्धीकरण. ते तो शास्त्रीय शब्द आला, घर वापसी. राजकीय शब्द. घर वापसी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी रायगडावर केली. नेताजी पालकर. किती सुंदर कॉन्सेप्ट त्यांनी रिइंट्रोड्यूस केलाय की म्हणजे आपल्याकडं तेव्हा पण कट्टर असे होते की त्यांचे एकदा त्यांना वाटवले किंवा आक्रमणकारांनी कन्वर्ट केले त्यांना, तर मग नंतर त्यांनी परत नको यायला वगैरे वगैरे. पण महाराजांनी तो एक दरवाजा पण आदर्श आहे. मग तेच ना की परत तिथं आलं, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आता ते शिवाजी महाराजांनी घेतलं परत. असं नाही केलं की तिकडे गेलाय तिकडेच राहा म्हणून. मोहम्मद कुली खानाचे परत नेताजी पालकर करून घेतले शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या जीवनातला आदर्श आहे, माझा माणूस तिकडे अडकलाय तर तो अडकता कामा नये, तो माझ्याकडे परत आला पाहिजे. शिवाजी महाराज हे फक्त केवळ राजकीय आणि सामाजिक विचार करत असते. ठीक आहे, परत आलाय ना, राहू द्या आहे तसा. महाराज इथल्या संस्कृतीशी इतके एकरूप आहेत. छत्रपती शिवाजी महाराज इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या धर्माशी इतके एकरूप आहेत, हिंदू धर्माशी, की त्यांनी त्याला परत हिंदू करून घेतलंय आणि नाकावर टिचून करून घेतलंय. कुणाच्या? औरंग्याच्या. तू माझा माणूस पाठवला का, चल मी त्याला परत घेतला. महाराज. आणि अशा अजून पण स्टोरीज आहेत राईट शुद्धीकरणाच्या. म्हणजे फक्त नेतोजी पालकरांचीच नाही, अजून एक स्टोरी सापडते, बाजी घोरपडे काहीतरी, मला नक्की नाव आठवत, निंबाळकर, सॉरी बजाजी निंबाळकर, फलटणचे निंबाळकर. त्यांचे मेहुणे नात्यातले आहेत त्यांच्या, त्यांचं पण आहे. आपल्याला इथं थांबावं लागेल आज एका एपिसोडमध्ये. आपल्याला ही सिरीज करायची आहे कंटिन्यू पुढं, आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शिवचरित्राबद्दल जाणून घ्यायच्या, आणि जितकं बोललं तितकं कमीच आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस एपिसोड सर, अँड विल डेफिनेटली मीट अगेन फॉर दिस सेम. मला आनंद वाटला तुमच्या या चॅनलवरती येऊन हे सगळं बोलायला.